जय गजानन. कर्क राशीच्या जातकांनी पटापट मनामध्ये एक प्रश्न घ्यायचा आहे. जो ही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला युनिव्हर्स कडनं हवं होतं किंवा कुणाकडनं जाणून घ्यायचं होतं, तुमच्या इष्टदेवतांकडनं जाणून घ्यायचं होतं, तर आपण आज ते प्रश्नाचं उत्तर बघणार आहोत की ती गोष्ट तुमची शक्य होणार आहे की नाही होणार आहे. या रिडिंगला रेझोनेट होण्यासाठी कमेंटमध्ये जय गजानन लिहून स्क्रीनवर डबल टाईप करायला विसरू नका. आणि हो, आता आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण येस नो मध्ये घेऊ की येस नो मध्ये याचं उत्तर पाहू की काय होईल नाही होईल म्हणून. अनलकीली ती गोष्ट घडणार नाही. अनलकीली म्हणजे जे तुम्ही ठरवलेलं होतं ते, म्हणजे तुमची खूप इच्छा आहे असेल, तुम्ही खूप म्हणजे अपेक्षेने तो प्रश्न विचारला होता, पण ते होणार नाही. पण गोष्ट एवढी लक्षात ठेवा की जर ते होणार नाहीये ना, तर त्याच्या मागे खूप मोठं काहीतरी कारण असतं. प्रत्येकच गोष्ट टेक ऍक्शन, ऑदर काहीतरी ऍक्शन घ्या. हे गोष्टी घडणार नाहीये, पण मग याच्या व्यतिरिक्त दुसरं काही घडूच शकतं. इट्स अप टू यू. तुमच्यासाठी काहीतरी युनिव्हर्सने अजून बेटर काहीतरी ठरवलेलं आहे. युनिव्हर्स अजून काहीतरी सक्सेस मिळवून द्यायला तयार आहे. जी गोष्ट आहे ते अनलकीली होणार नाही, म्हणजे याचा अर्थ त्याच्याने तुम्हालाच काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे. तुमच्यासाठी ती गोष्ट छान नाहीये. पण मग तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा, काही वेगळा मार्ग निवडण्याचा प्रयत्न करा, तर सक्सेस नक्कीच मिळेल. कॉन्स्टंट सक्सेस मिळेल. अजून विशेषतः कॉन्स्टंट सक्सेस मिळण्याची, इफ यू बिलीव्ह, तुम्हाला बिलीव्ह करायचं आहे स्वतःवर, तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे तुमच्या युनिव्हर्सवर, तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे तुमचे गार्डियन एंजलवर, तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे तुमचे इष्ट देवतेवर, जेही तुमचे इष्ट असतील. आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला विश्वास ठेवायचा तुमच्या स्वतःवर. स्वतःवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं असतं. या क्षणी कदाचित तुम्ही म्हणजे याच्यामध्ये असाल की करू की नाही करू. कुठे ना कुठे तुम्ही तोंडात हो म्हणत असाल, मनामध्ये कुठल्या तरी सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याच्याविषयी निगेटिव्ह थॉट्स चालू असतील. म्हणून ही रिडिंग आलेली आहे. जे करायचंय ते पडताळून बघा. जे करायचंय ते ठामपणे रेडी राहा की हो, हे मला करायचंच आहे. सो गायडन्स आवडल्या असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.